हे पूर्ण घरातलं कचरा काम करा, भरलेली थैली या झाडाला लावून ठेवू इकडे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जो वन्यजीव सोयरेकडून उपक्रम राबवला गेलाय जंगल स्वच्छता मोहीम, त्यामध्ये मला सहभागी होता आलं, संधी मिळाली, याच्यावर मला खूप आनंद होतोय. आणि त्यांच्या या विविध उपक्रमामध्ये त्यांचा जो सहभाग असतो त्यांच्यामध्ये त्यांनी मला खूप छान सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन्यजीव सोयरेतर्फे जंगल साफसफाई मोहीम सुरू केलेली होती. आज सकाळी 7 वाजेपासून आम्ही ही मोहीम राबवत आहोत. या मोहिमेत 21 पोते कचरा, जी फुटलेल्या काचेच्या बाटल्या होत्या, काही काच होते, गाड्यांचे फुटलेले काच होते, पाण्याच्या बाटल्या होत्या, अशा विविध प्रकारचा कचरा, जैविक कचरा जो जनावरांना घातक होता तो आम्ही जमा केलेला आहे. आणि जनतेंना एक आव्हान करतो, वन्यजीव सोयरेतर्फे एक आव्हान करतो की कृपया जंगलातून कोणताही काच वगैरे फुटलेल्या बाटल्या फेकू नये, ज्यामुळे जनावरांना इजा होऊ नये, तेवढी फक्त काळजी घ्यावी. धन्यवाद. जय वन्यजीव सोयरे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे हे वन्यजीवांसाठी असलेली सेवाभावी संस्था यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या काचेच्या बॉटल, प्लास्टिकच्या बॉटल, तसेच प्लास्टिक कचरा आणि काचेचा फुटलेला कचरा हा उचलण्याची मोहीम आज संपन्न झाली आहे. तर या दरम्यान आम्ही जवळपास 6 ते 7 किलोमीटरचा रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर ज्ञानगंगा अभयारण्यातला हा आम्ही साफ केला आहे. आणि यातून जवळपास 20 ते 22 पोते काचेच्या बॉटलचा कचरा निघाला. तर या रस्त्याने प्रवास करणारे पर्यटक, जंगल भ्रमंती करणारे, तसेच कोणत्याही निमित्ताने या रस्त्याने जाणारे प्रवासी यांना आमचे नम्र विनंती आणि नम्र आवाहन आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा असा कचरा या जंगल मार्गाने टाकू नये. जंगल मार्गाच्या सुरुवातीलाच असलेल्या कचरा कुंडीचा वापर करावा आणि जंगल मार्गाने कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये. त्यामुळे वन्यजीवांना त्याचा त्रास होणार नाही आणि पर्यावरण संस्थेतील एक जी महत्त्वाची साखळी आहे ती डिस्टर्ब होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. जय वन्यजीव सोयरे. वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या थ्रू जे उपक्रम राबवले जातात दरवर्षी 5 मे, रस्त्याच्या दोन्ही कडांनी जो गाड्या जातात त्या गाड्यांमधून काचेच्या बाटल्या, सिगरेट आणि कचरा हा खूप प्रमाणात फेकला जातो आणि काचेच्या बॉटलामुळे वन्यजीवांना पण त्यांची इजा होते. तर यांनी जो राबवलेला जो उपक्रम आहे, या उपक्रमात आज आम्ही 21 ते 22 पोते काचेच्या बाटल्या या जमा झालेल्या आहेत आणि त्या आम्ही वन विभागाकडे सोपवलेल्या आहेत. ह्या उपक्रमाचा खूप आनंद होतो की खूप सारे लोक जुडतात आणि हा उपक्रम आपण आपल्या घरी पण राबवू शकतो. घराजवळचा कचरा आणि रोडवर प्लीज कृपया करून कचरा वगैरे फेकू नका. काचेच्या बाटल्या ज्या डस्टबिन लावलेल्या आहेत त्याच्यात तुम्ही टाका.